नमस्कार जय हिंद विद्यार्थी मित्र हो. प्रकाशजी आंबेडकर यांनी सांगितले होते की पुढच्या 45 दिवसामध्ये आरोग्य विभागाच्या भरतीसाठी आम्ही आकृतीबंध सादर करू. आणखी तो आकृतीबंध आलेला नाही. मग अशामध्ये नेमकं भरती कधी येणार अख्ख्या महाराष्ट्रातील विद्यार्थी वाट पाहत आहे. आजच्या या व्हिडिओमध्ये 18 जूनला शासनाचं एक पत्रक आलेलं आहे. शुद्धीपत्रक आहे. अगोदर 2017चा एक GR होता, त्याचं शुद्धीपत्रक आहे. यामध्ये 1312 रिक्त पदं जे आहेत ना, तर त्याच्याबद्दल भाष्य करण्यात आलेलं आहे आणि जाहिरात कधी येणार सगळं डिटेल आपण या व्हिडिओमध्ये पाहूया. तत्पूर्वी आपली आगामी आरोग्य विभागाच्या भरतीसाठी ही बॅच सुरू होणार आहे. आणखी सुरू झालेली नाही, सुरू होणार आहे. या बॅचची फीस सध्या 1999 आहे. काही दिवसामध्ये पुढच्या 15 तारखेच्या आसपास आपली ही बॅच सुरू होणार आहे. ॲप्लिकेशन डाउनलोड करून ठेवा. 7066 155 355 वरती तुम्ही रिच आउट करू शकता. ज्यांचं सायन्स झालेलं आहे, ज्यांचा सॅनिटरीचा कोर्स असेल, त्यांनीच या आरोग्य सेवकसाठी म्हणजे बॅचला ॲडमिशन करू शकता. आरोग्य विभागाची जी वेगळी बॅच असणार आहे तर ती वेगळी असणार आहे ना. आता येऊया आपल्या या आजच्या GRवर. हा GR आहे 18 जूनचा, ठीक आहे, 2026चा. यामध्ये सांगितलेलं आहे नव्याने स्थापन करण्यात आलेल्या आरोग्य संस्थाकरता पदनिर्मिती करण्याबाबत. आता हे जे पत्रक आहे हे शुद्धीपत्रक आहे, शासनाचं शुद्धीपत्रक आहे. 17 ऑक्टोबर 2017 ऑक्टोबर नाही, 2 जानेवारी 2017ला शासनाने एक निर्णय घेतला होता. त्या निर्णयात सांगितलं होतं की नव्याने स्थापन करण्यात आलेल्या आरोग्य संस्थाकरता आपल्याला पदनिर्मिती करायची आहे. मग आता ही पदभरती जी आहे ही ऑलरेडी झालेली आहे. मी जास्त काही वेळ घेणार नाही, ही ऑलरेडी पदभरती झालेली आहे. फक्त यामध्ये 1-2 ठिकाणी जे अगोदरचे जे 15-16 जी पदं होती किंवा ही जी 15-16 पद होती ना, तर इथं एक पद वाढलेलं आहे, बस एवढंच वाढलेलं आहे. औषध निर्माता अधिकारी यांचं एक पद वाढलेलं आहे, बस त्याचं हे शुद्धीपत्रक आहे. बाकी काही विशेष असं काही नाही आहे. बघा यामध्ये सांगतो, उपरोक्त संदर्भहीन शासन कार्यालय राज्यातील 111 आरोग्य संस्था करता 1332 पदे नव्याने निर्माण करण्यास तसेच 365 पदाची कामे बाह्य यंत्रणेद्वारे मार्फत करून घेण्यास काही अटी शर्तीच्या अधीन राहून मान्यता देण्यात आलेली आहे. 365 खाल्लं इथं शेनमान म्हणजे सरकारनं की बाह्य यंत्रणेद्वारे देणार. 2017 पासून चालू आहे, ठीक आहे. आता माझ्याकडे आणखी एक GR आहे महिला व बाल कल्याण विकास विभागाचा. ग्रुप C ची आणि ग्रुप D ची सगळीची सगळी पदं त्यांनी कॉन्ट्रॅक्टरला दिलेली आहे. ग्रुप C आणि ग्रुप D ची सगळी पदं कॉन्ट्रॅक्टरला दिलेली आहे, महिला व बाल कल्याण विकास विभागाची. एकतर या व्हिडिओच्या अगोदर आला असेल किंवा या व्हिडिओच्या नंतर तो व्हिडिओ येईल, ठीक आहे. 1332 पदं जे आहेत तर ते त्यांना मान्यता देण्यात आलेली आहे. यामध्ये पदं कोणकोणती आहेत, आता यापैकी सगळीच पदं भरली असतील किंवा कोणतीही रिक्त नसेल असं नाही. यापैकी बरीचशी पदं रिक्त असण्याची शक्यता आहे. त्यावर मी RTI टाकतो रीतशीर आणि यामधील किती पदं रिक्त आहेत याची माहिती मी तुमच्यासाठी घेऊन येईल. यामध्ये पदं कोणकोणती आहेत पहा. वैद्यकीय अधिकारी, स्त्री रोग प्रसूती, बधिरीकरण शास्त्रज्ञ, वैद्यकीय अधिकारी ही ग्रुप E ची पदं आहे. सहाय्यक अधिसेविका हे ग्रुप C चं पद. परिसेविका, अधिपरिचारिका, औषध निर्माता अधिकारी, सहाय्यक अधीक्षक आणि वरिष्ठ लिपक अशी पदं आहेत. यामध्ये किती जवळपास 31 पदं आहेत ही, ठीक आहे. अशाच पद्धतीनं ही जी पदं आहेत तर ही देखील ही अपग्रेड झालेली पदं जी आहेत तर ती यामध्ये दिलेली आहे. म्हणजे मोठी 31 पदं जे आहेत तर ते 31 पदं रिक्त असल्याची कदाचित प्राथमिक माहिती आपल्या समोर येत आहे. 1332 पदं आहेत, त्यापैकी 31 रिक्त पदं आहे. मग आता याची जाहिरात येणार का किंवा यापेक्षा आणखी रिक्त पदं आहेत का याची माहिती मी लवकरच आपल्यासाठी काढून घेऊन. तसंच आरोग्य विभागाची जी 5000+ रिक्त पदासाठी आकृतीबंध किंवा जाहिरात येऊ शकते तर त्याचा देखील मी पाठपुरावा घेत आहे. आशा करतो तुम्हाला हा छोटासा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा. कमेंटमध्ये तुमचे काही दिक्कत, डाऊट, क्वेरी, परेशानी असतील ते नोंदवू शकता. आता पुरतं एवढंच, थांबतो. पुन्हा भेटूया. राम राम.